हॅलो मित्रांनो, आणि फायनली आम्ही पोचलोय किल्ले पुरंदरला. आम्ही सगळे मित्र निघतो सकाळी 7ला पुण्याहून आणि डायरेक्ट पोचतो नारायणपूरला घेतो दत्तांचं दर्शन आणि डायरेक्ट पोचतो पुरंदरला. आणि जर आपण डिस्टन्स बघितलं ना पुण्याहून किल्ले पुरंदरचं, तर अराउंड 68 किलोमीटर डिस्टन्स पडतं. आम्हाला 1.5 तास लागला किल्ल्याला पोचायला. जर आपण किल्ले पुरंदरची हाईट जर बघितली समुद्र सपाटीपासून म्हणजे सी लेवलपासून, तर 4500 फीट येते इतकी. आणि इथे मोरारबाजी देशपांडे यांचे स्मारक आहे. किल्ला पुरंदर हा फक्त किल्ला नाही आहे, हा साक्ष आहे संभाजी महाराजांच्या बालपणाचा आणि शिवाजी महाराजांच्या राजनैतिक चातुर्याचा. किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचलेलो आम्ही. आता फायनली ट्रेक स्टार्ट करणार होतो, पण त्यात आम्हाला कळतं की वर कॅमेरा यूज करणं अलाउड नाही आहे. आता आम्ही किल्ला उतरून आता वापस घरच्या दिशेने चाललो आहे. जबरदस्त पाऊस आहे, खूप पाऊस आहे. किल्ल्याच्या वर मला फोटो व्हिडिओ काढायचा चान्स नव्हता. मग मी विचार केला खाली जे मिळतंय त्यामध्ये सुखी राहू बाई. या गर्दिश में हूँ आसमान का तारा. पण एक मिनिट, आपण पार्ट 1 मध्ये एक गोष्ट बघितली होती. ती गोष्ट म्हणजे आपण किल्ल्याच्या स्टार्टिंगला मॅगी घेतली होती. इतका पाऊस असतानाही माझ्या मनात ही इच्छा झाली की आता मी मॅगी बनवायचीच आहे. तर मग काय, सगळ्यांना घेतलं सोबत, लावलं कामाला, करतोय प्रयत्न आग लावायची. कोण म्हणतं बाई 2 मिनिटात मॅगी होते, 2 तासापासून टाइमपास करतोय. टाइमपास नाही रे, मेहनत करतोय. आणि फायनली आमची मॅगी झाली. बाई पण काय माहिती, हा जो व्हिडिओ ना मी काढला, पण या वॉटरफॉलमुळे माझा बिलकुल आवाज नाही आला आहे. मग मी फक्त आता काय करतो माहिती आहे का, मी फक्त काहीतरी बोलून देतो, तुम्ही काहीतरी अर्थ लावून घ्या. फक्त मी विचार असा केला होता की झालंय सगळं, आता आम्ही घरी निघतोय. ओके बाय मित्रांनो, बाय.